पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी अति धोकादायक इमारतीतील रहिवाशांनी भोगवटा रिक्त करावा। ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या जीर्ण इमारती झालेल्या आहेत अशा अति धोकादायक C1 श्रेणीमधील इमारती रिकाम्या करण्याबाबत जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर अशा इमारतीमधील नागरिकांनी पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने भोगवटा रिक्त करावा, असे आवाहन आज झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केले। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी जीर्ण झालेल्या इमारतींमधील नागरिकांनी काळजी घ्यावी। त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे आवश्यक आहे, असे आदेश माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। तसेच पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडल्यास कोणत्याही अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असेही निर्देश त्यांनी दिले असल्याचे आयुक्त सौरभराव यांनी बैठकीत स्पष्ट केले। परंतु अशा इमारतीमध्ये राहणारे नागरिक जर स्वतः जबाबदारी घेण्यास तयार असतील तर त्यांनी दुरुस्ती करून त्यांची छायाचित्र संबंधित प्रभाग समितीमध्ये सादर करावी, असेही आयुक्त राव यांनी नमूद केले। प्रत्येक प्रभाग समितीच्या हद्दीतील न्यायप्रविष्ट आणि तांत्रिक तपासणी करून कोणाच्याही कायदेशीर ताब्यास व्यत्यय न आणता उर्वरित कालावधीकरिता भोगवटा रिक्त करावा। कोणतीही जीवितहानी होऊ नये, प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहावा हाच महापालिकेचा हेतू असल्याचे आयुक्तांनी नमूद केले। ज्या इमारतींच्या तात्काळ दुरुस्तीची सूचना आधीच प्राप्त झाली आहे अशा इमारतींबाबत कमिटीकडून स्थिरता अहवाल 7 दिवसांच्या कालावधीत पाठवण्यात यावे, असेही आयुक्त महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। अजितदादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वनिता गोतपगार यांनी वाटले महिलांना गॅस सिलेंडर आणि संविधान। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस। त्यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी सामाजिक कार्यक्रम राबवून केला। त्याचाच एक भाग म्हणून ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा वनिता राजेंद्र गोतपगार यांनी गरीब महिलांना मोफत गॅस सिलेंडर आणि संविधान यांचे वाटप केले। यावेळी माजी नगरसेविका अंकिता शिंदे, वहिदा भाभी, विधानसभा अध्यक्ष सई खानोलकर, सुवर्णा खिल्लारे, अरुणा पेंढारे, लक्ष्मी वैती, अश्विनी लाडकर, सरिता जाधव, उज्ज्वला येणे व इतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या। महिलांना म्हणजे खूप खुशी झाली आहे की वर्षाला 3 सिलेंडर मोफत मिळत आहे आणि अजितदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही सर्व महिलांना संविधानाचं पण वाटप केलेलं आहे, संविधान पुस्तकाचं वाटप केलेलं आहे। अजितदादांना वाढदिवसाच्या खूप खूप आमच्या सर्व ठाणे शहर महिला आघाडीतर्फे अजितदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। हा, महिलांमध्ये आनंद व्यक्त होतोय। पहिल्यांदाच संविधानाचं वाटप झाल्यामुळे महिलांना पण खुशी आहे। आपल्या पक्षकार्य लाडकी बहिणीमुळे तर सर्व सन्माननीय नेते घराघरामध्ये पोहोचले। आज त्यांच्या सगळ्या बहिणी खुश आहेत। लाडकी बहिणी योजनेच्या अनुषंगाने सगळ्यांना 1500 रुपये निधी भेटणार, त्याच्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी सर्व सन्माननीय मंत्र्यांचे मनापासून आभार मानते।
पोलिसांना सत्ताधारी पक्षातील कार्यकर्त्यांच्या संरक्षणात अडकवले तर नागरिक सुरक्षित कसे राहणार? डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा सवाल. रोड सेफ्टी नावाचा प्रकारच सध्या अस्तित्वात राहिलेला नाही. सुमारे 800 पोलिसांना संरक्षणात गुंतवून ठेवले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन होणार कसे? मग हिट अँड रन होणार नाही तर काय होणार? वरून पोलिसांना गुन्हा दाखल न करण्याचे आदेश येणार. अशा स्थितीत सामान्य नागरिक कसे काय सुरक्षित राहणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. पुणे वरळीनंतर मुलुंडमध्ये हिट अँड रन झाला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रश्न उपस्थित केले. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की हल्ली PA कार्यकर्ते पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा नोंदवावा की नोंदवू नये असे आदेश देत आहेत. पुणे वरळीत राजकीय हस्तक्षेप झाला होता. आता मुलुंड प्रकरणात गुन्हाच दाखल केला जात नव्हता. एकीकडे कोणाला MPDA लावायचा, कोणाला तुरुंगात टाकायचं यासाठी फोन केले जातात. चौकशी पारदर्शक होत नाही, गुन्हेगार वाचवले जातात. मग काही होत नाही म्हणून मगरुरी येते आणि गुन्हे वाढत जातात. हे थांबलं पाहिजे. पण आता सरकारमधील मंत्रीच ठोकून काढण्याचे आदेश देत आहे. म्हणजेच आता आम्हाला चिलखत, शिरस्त्राण, पॅड बांधूनच बाहेर पडावे लागणार आहे. पण आता 2 महिन्यानंतर व्यवस्था बदलणार आहे. या लोकांनी केलेली गद्दारी जनता मोडून काढणार आहे. जनता या लोकांना क्षमा करणार नाही असे ते म्हणाले. शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना अंतर्मनात बघावे. शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावे. आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत. मग समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहे ते. ED, CBI वापरून पक्ष कसे फोडले. 70,000 कोटींचा आरोप कोणावर झाला होता आणि सध्या ते कुठे आहेत हे त्यांनी जाहीर करावे. शरद पवार या नावावर टीका केल्याशिवाय आपले अस्तित्व दाखवता येत नाही हे अमित शहा यांनाही उमगले आहे. या शहा यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड, CBI यावरही कधीतरी बोलावे असेही डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले. बोलू नका, पण कधीतरी बोला. लोकसभेमध्ये कशा अडचणीचा हे दोन स्कॅम निघाले की तेव्हा त्याच्यावर बोला ना. काय परवा जी दंगलप्रेमी पेटवलीत त्या विशालगडावर आणि गजापूरमध्ये, त्याच्यावर काहीतरी बोला. त्या कावड यात्रेच्या दरम्यान सगळ्या गाड्यांवरती आपापली नावं द्या अशी एक नवीन तुम्ही मोहीम काढलेली आहे. देशभराचा कायदा लागू करा ना. हा दुकान कोणाचं, ते दुकान कोणाचं, त्यांनी बाहेरच नावं लिहायची. हा कायदा पूर्ण भारतभर काढा. आता चांगला कायदा आहे. मालकी स्पष्ट होईल मुंबईतली पण कोणाच्या काय ते, म्हणजे मराठी माणसांना पण कळेल त्यांच्या हातात राहिले किती. जात, धर्म याच्याशिवाय काही पुढचं राजकारण नाही का? आणि खोटा नरेटिव्ह आता कोण सेट करते ते जरा खोटा नरेटिव्ह म्हणणाऱ्या अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळवा विभाग कार्यालयाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीम मुल्ला यांच्या हस्ते उद्घाटन. कळवा विभागासाठी रुग्णवाहिका व कळवा मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना 3 लाख वह्यांचे वाटप होणार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कळवा विभाग कार्यालयाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीम मुल्ला यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. तसेच कळवा विभागासाठी नजीम मुल्ला यांच्या वडिलांच्या हाजी सुलेमान मुल्ला स्मृतीप्रित्यर्थ रुग्णवाहिका लोकार्पण व कळवा मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना 3 लाख वह्यांचे वाटप सुरू करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या कळवा विभाग कार्यालयाचे आशर आर्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी खारीगाव तलावसमोर कळवा ठाणे येथे प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष श्री आनंद परांजपे प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक श्री नजीम मुल्ला यांच्या हस्ते सोमवारी 22 जुलै रोजी
उद्घाटन पार पडले। यावेळी नजीमुल्ला यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ कळवा विभागासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिली। तसेच कळवा मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना 3 लाख वह्या वाटपाची सुरुवात केली। या प्रसंगी माननीय नगरसेवक श्री प्रकाश बेर्डे, श्री राजेंद्र साप्ते, श्रीमती मंगलाताई कळंबे, सौ वनिता गौरी, श्री गणेश कांबळे, श्री उमेश पाटील, माननीय परिवहन समिती सदस्य श्री तकी चेऊलकर, श्री श्याम पाटील, शिवसेना शहर प्रमुख श्री नरेश शिंदे, परिवहन समिती सदस्य श्री नितीन पाटील, श्री मोहसिन शेख, सरचिटणीस श्री प्रभाकर सावंत, श्री रवींद्र पालव, तांबे युवती पदाधिकारी झारा शेख तसेच कळव्यातील महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त कळवा विधानसभा क्षेत्र, कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात कळवा विभागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा आज उद्घाटन माननीय माजी खासदार आनंदजी परांजपे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आज तमाम कळव्यातील तमाम नागरिक इथे उपस्थित मोठ्या संख्येने आहेत। आमचे महायुतीतले ज्येष्ठ पक्ष सहकारी, शिवसेनेचे इथले सर्व ज्येष्ठ विधानसभा पदाधिकारी, त्याच्यानंतर आमचे सर्व सभागृहातले माजी नगरसेवक नगरसेविका ते पण उपस्थित आहेत। माझ्या बरोबर प्रकाश बर्डेजी माजी नगरसेवक राजनाथ यादवजी माजी उपमहापौर, शिवसेनेचे नेते राजू साप्तेजी, कळंबेताई हे सर्व इथे उपस्थित आहेत। भाजपचे पण सहकारी आम्हाला इथे मनोबल वाढवण्यासाठी आलेत। एक उणीव होती की बाबा कुठेतरी काम व्हायला पाहिजे, लोकांना घेऊन जायला पाहिजे आणि हे जे नागरिकांचा प्रतिसाद आहे ते क्लिअर कट आपल्याला दिसतं तर नागरिकांना एक नवीन ऊर्जा पाहिजे, नागरिकांना एक बदल पाहिजे, नागरिकांना आपला हक्काचा माणूस पाहिजे, आपला हक्काचा मुलगा पाहिजे जे त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतात। अहंकारचा विनाश करायचा आहे म्हणून आज हे कार्यालयात आम्ही जी कामं फक्त घोषणापत्रावर होती आता खरोखर नागरिकांच्या हिताची कामं करण्याच्या ध्येयाने आम्ही कळव्यामध्ये आलेलो आहोत। सर, ही विधानसभेची नांदी म्हटली जाईल की आपल्या गटाकडनं उमेदवारीसाठी दावा केला जाणार आहे? गटाचा प्रश्न नाही, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं का कळवा मुंब्रा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ चिन्हावरच होती। तरी पण आम्ही सांगितलं का चिन्ह लढणार तेच, पण उमेदवार कोण राहणार ते आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ठरवणार आहे। पण जो कोण उमेदवार होईल त्याची पूर्वतयारीला त्याची जबाबदारी शिवसेना पक्षाने आणि राष्ट्रवादी मार्फत परांजपे साहेबांनी मी उचलली आहे, त्याची पूर्वतयारी आहे। उमेदवार म्हणून तयारी नाहीये, निवडून आणायला आमदाराची तयारी चालू झालेली आहे। आम्ही खारेगाव खासदारकीच्या निवडणुकीत आम्ही लोकांना वचन दिलेलं आहे का माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या निवडणुकीत आम्ही वचन दिलं होतं की खारेगाव पारसिक मध्ये पेट्रोल पंप नाहीये, सीएनजी पण छोटस येते पण पेट्रोल पंप आणण्याची जबाबदारी माननीय खासदार साहेबांनी जागा शोधण्याची मला दिलेली, आम्ही जागा निवड केलेली आहे। काही महिन्यात माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी यांच्या मार्फत पारसिक व खारेगावांना पेट्रोल पंपनी भेट दिली जाईल। शासनाने आम्हाला विशेष निधी दिलेला आहे। खारेगावला एक सुसज्ज आम्ही गार्डन तयार करतोय, गार्डन देणार आहे। आम्ही रेल्वे फास्ट रेल्वे ट्रॅकला जे भोगद्याच्या अलीकडे सर्व जे बिल्डिंग आहेत मोठे बिल्डिंग भोंग्यानी ट्रेनच्या भोंग्यानी जे त्रास झालेले तिथे साऊंड बॅरियर लावून देणार आणि एकदम खरोखर जे नागरिकांना गरज आहे ती कामं केली जाईल। ठेकेदारांच्या मनाप्रमाणे खारेगाव कळव्यात कामं होणार नाही। पाहिजे तर आमच्याकडनं आम्ही रुमाल पाठवतो, कारण ते चॅनल्स दिसले की रडायलाच लागतात, निधी मिळाला नाही, निधी मिळाला नाही। त्यांच्या मार्फत निधी आला नाही, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सना निधी मिळणार नाही, हे खरे पोटदुखी आहे। 55 कोटीचा निधी हा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी, मला तारीखही आठवते की 23 एप्रिल 2023 ला मागच्या वर्षी 55 कोटी रुपये दिले। आता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी 50 कोटी रुपये दिलेले आहेत। त्यामुळे जवळजवळ 105 कोटीचा निधी हा आतापर्यंत गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये इथे आलेला आहे। पण मी निधी आणला की माझ्या ठेकेदारांना तो देता येतो, हे खरं पोटसूळ निधीचे रडारड आहे। मग आज पण मुख्यमंत्री साहेबांकडे का रडायला जातात की मला निधी द्यावा?
वर्षावरची रेकॉर्डिंग आहे, मंत्रालयाची रेकॉर्डिंग आहे, विधान भवनची रेकॉर्डिंग आहे. कशाला मुख्यमंत्रीकडे जात आहे, मुख्यमंत्री साहेबांकडे की निधी द्या निधी द्या. निधी कुठल्या व्यक्तीचा, आमदार, नगरसेवकाचा नसतं, निधी असतं नागरिकांचा. आणि शिंदे साहेबांनी, अजितदादांनी निधी या विधानसभा क्षेत्रातल्या नागरिकांना दिलेला आहे. त्यांनी आनंद वाटला पाहिजे, आभार व्यक्त केले पाहिजे.